ड्रायव्हर आबाईची वाटी सगळ्यांनी वाटते आता की थांबला म्हणजे संपला, थांबला नाही संपणार नाही की आजपर्यंत कधीच कुणाच्या मागे लागून कधी कुणाची गाडी आणली नाही. काय असं की एखाद्याचा बैल मोठा आहे म्हणून त्याच्या मागे लागायचं की तुमचा बैल मला गाडी आणायची द्या आणि त्याची गाडी आणायची हे करायचं असं का नाही. जो येईल बारकासारखं मोठा आपलं तसलीच घेऊन फायनल राहिलोय की ह्या क्षेत्रात असं आहे की कधीच कुठल्या मालकाला बैल कुठलाच बुडवीत नाही. आज नाही उद्या आहे का नाही त्याची सेवा केलेली आहे का नाही त्याचं फळ ही मिळतच. तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे आकाश ड्रायव्हर आंबवडेचे आपले मित्र आहेत मित्रांनो. तर त्यांच्याकडनं ते ड्रायव्हर कसे झाले काय किंवा त्यांचा बैल पळतो तर ड्रायव्हरांना येणाऱ्या अडचणी सगळ्या जाणून घेऊ. आकाश ड्रायव्हर नमस्कार. नमस्कार. तुमचा सगळा परिचय द्या आधी. माझं नाव आकाश ड्रायव्हर आंबवडे. हां. राहणार आंबवडे, तालुका कराड, जिल्हा सातारा. काय सांगाले कधीपासून क्षेत्रात आहे हे क्षेत्र म्हणजे मी हे पप्पांच्या पासून आधीचा नाद आहे. आपण लहान असल्यापासून घरात पहिल्यापासून बैल आहेत आपल्या आणि पहिले इकडे शाळेत बी जायत नव्हतो, बैलांच्या मागणं इकडे तिकडे असायचं म्हणजे नाद असल्यामुळे शाळा कमी पहिलेच लई गेली ज्यादा. आणि मागणं परत हे कॉलेज झाल्यावर परत लॉकडाऊन पडायच्या आधी पुण्याला गेलो होतो. 9 महिने पुण्याला जॉब केला, कंट्रोल पॅनल मध्ये होतो वायरिंग काय तर जॉब केला आणि परत 8-9 महिन्यात झाले लॉकडाऊन पडलं की घरी आलो सुट्टीला म्हणून घरी आलो आणि ते परत गेलोच नाही. आलो ती परत आणखी इथं आल्यावर आधी एक वासर घेतलं, परत नंतर दुसरं एक घेतलं. मग ती 2 वासर घेतली की परत काय इकडे कामाचं काय विषयच नाही. म्हणजे एक प्रकार जॉब सोडून बैलगाडीचा नाद जोपासला. परत तिकडे काही गेलोच नाही. पहिल्यापासूनच घरात नाद असल्यामुळं ती पहिल्यापासूनच आपल्याला बैलाचा. तुम्हाला अनुभव कसा आलाय बैलगाडी क्षेत्रात काय सांगा तुम्हाला अनुभव कसा आला नेमका बैलगाडी क्षेत्रात? अनुभव काय आधी ड्रायव्हर व्हायच्या आधी आपण मालक आहे, बैल मालक त्याचं काय विषय नाही, अनुभवाचं काय नाही. बाकी माझं बैलगाडी क्षेत्रात तुम्ही कसं म्हणून बघता किंवा तुमचं कसं इन्कम त्यात निघतो काय सांगाल? इन्कम तर लागतो सगळ्या गोष्टी नाही की हाय गाडी आणतोयच की आणि आपली गाडी पिकअप आहे गाडी बी असते ती म्हणजे दोन्ही करता एकदम दोन्ही बी करते. आता आपला स्वतःचा बैल आहे तुमचा काय नव्हतं सुंदर ना? सुंदर. मग त्याला पहिलं होते का तुम्ही बैलगाडी क्षेत्रात आहे पण तुम्ही स्वतः गाड्या पळता म्हणजे त्याला बी पहिल्याला अडचण येते ती? नाही होती ती पैर कसं आहे जी आपली माणसं आहे ती का नाही ती काय आपल्याला हे करीत नाही ती पण काय ती माणसं तसं काय होते फोन केला का नाही की नाही म्हणत नाही कोण टाळत ती हे करू पुढचं करू. बैलगाडी क्षेत्रात आता पहिल्याला अडचणी म्हणजे नेमकं काय येतं काय सांगाल त्याच्याबद्दल? तीच की माणसाला कारण लय येते कारण लय येते आता माणसांच्याकडे. बैल द्यायचा विषय नाही, प्रत्येकाला वाटतं की माझा बैल गुलालात राहिला पाहिजे, गुलाला त्या बैला बरं पळायला पाहिजे. हे असे बघित नाही की बाबा एखादा कमी पोहतोय ज्यादा पोहतोय त्यातला एखादा घालायचा आणि आपण पळायचं असल्या काय डोक्यात नाही. प्रत्येकाला वाटतं की आपल्या एक पडलेलाच बैल पाहिजे गुलालातलाच. आणतो का कसं करतो ड्रायव्हर? पैरे घडवायला काय नाही 90% मी पैऱ्याचे गाड्यात घेत नाही. मालकानं पैर केलं की गाडी आणाय सांगितलं की गाडी आणते. आता किती पैर करायचं बी काय आता सोपं राहिलेलं नाही, सगळं परत आपल्या होते. मग कुठला बैल कमी पळाला ज्यादा पळाला मग ते ह्यानं पैरा केला असं तसं. ड्रायव्हरला येणाऱ्या अडचणी काय आहेत अड्ड्यात? तू सांगशील खालनं गाडी पळवताना मालक बिलक काय म्हणते का तुझ्या मोज नाही पडली असं काय अडचणी काय आहेत मला सांगितली रेग्युलर? अडचण कसं आहे प्रत्येकाचं ज्याने गाडी आणाय बसवलं का नाही की त्याला वाटतं आपला गाडी ड्रायव्हर चांगला आणतोय आणि ज्याचा ड्रायव्हर नसतो का नाही मग तेव्हा म्हणतोच की ह्यानं गाडी कमी आणली त्याने गाडी कमी आणली असं केलं. गाडी आहे म्हणून सांगतो. तुमचं गुरु कोणी क्षेत्रातलं? सोन्या ड्रायव्हर आबाईची. त्याच्याबद्दल काय बोलशील जरा? त्याचं मार्गदर्शन आपल्याला ज्यादा असते. ते बी कमी वयात तयार झालेला ड्रायव्हर आपला भागातला आहे का नाही? आणि काय बोलते दुसरी म्हणजे कसं आहे मी लहान असल्यापासून आम्ही एकत्र आहे म्हणजे सगळं ते सांगेल तसंच आपण ह्याच्या आधी बसणं इथनं पुढे बी त्याच्या आपलं शब्दाला मान आहे. मोठा आहे जी बैलगाडी क्षेत्रात घेतलं जात आहे ना जुना जाणता ड्रायव्हर कमी वयातला त्याच्याबद्दल काय बोलशील? काय आता या नवीन ड्रायव्हरांनी माहित नाही त्याचं काय पण त्याचा इतिहास लय मोठा आहे. त्याला नवीन ड्रायव्हर्सने माहित नाही म्हणजे नेमकं काय होतं म्हणतोस तू? म्हणजे आता गाडी आणत नाही होती जरा गाडी आणायला कमी आलाय तर गाडी आणत नाही आता ते पायाला लागलेलं त्याच्यापासून गाडी ते कमी आणतो. आता आधीच ही कुठली आता बैल ही सगळी पेटली ती का नाही सगळे बैल ते हाणून बसलाय. आता ही आता मथुरची गाडी आणते ती का नाही मथुर कोणाला माहित नव्हता इथे गाठावर पळायला होता का पहिल्यांदा त्यानं हाणलाय
तीन फेऱ्याला. हा. हा पहिल्यांदा 1 नंबर मुत्तूरला तेजा होय. सोना ड्रायव्हर. हा मग बाकीची परत ही सगळे आणायला लागली असा विषय. म्हणजे बरेच मोठे मोठे बैल सोन्यानं घालवले. सगळे आणली बैल त्यानं कुठला बैल आणला नाही असं काय कुठला झालं नाही. सगळी बैल त्यानं आणली. चालेल. ड्रायव्हर कसं झाला नेमकं या क्षेत्रात? काय आधी वासर घेतलेली ती 2 हा ती फेऱ्यात टाकत होतो आम्ही. पप्पाच गाडी आणायची ती फेऱ्याला. आणि काय झालं एखादा गाडी लागली स्पीड चांगलं तर गाडीला स्पीड लागायला लागली की पप्पानी ती गाडी उडी टाकायला जमायची नाही. गाडी वासर काय करायची त्यातला दोन्ही बी एक काही शाना नव्हता. दोन्ही वासर असल्यामुळे जाऊन थटायची जिथं थटल तिथं थांबायची. मग ती फादरच म्हणलं एक दिवस तूच गाडी आण कसं काय होतंय बघूया. मग ते एक दिवस तिने सांगितलं मला गाडी आणायला. गाडी छकड्यात बसलो आणि आपल्याला तेव्हा काय कळत नव्हतं कसं काय गाडी आणायची काय नाही. कासरं बिसरं काय दोरवायचं काय कळत नव्हतं. छकड्यात बसलो ती चालूच. मग तुम्ही आता काय म्हणलं शाळेचा किस्सा काय आपला कट करून परत घे. त्याचा किस्सा म्हणजे काय असं मैदान असले की शाळेत जात नव्हतो. हा एवढा ना. हा शाळेत टेम्पोवर आधीच आपलं शाळा गाडी आली का नाही की कपडे घालून त्या टेम्पोवर जाऊन बसायचं. घरातली आपल्या शाळेत घालू होती म्हणून शाळा सोडून आठ मैदानात असायचो. आणि शाळेत आज मैदान असले की आज जायचं नाही दुसऱ्या दिवशी जायचं घरातली घालवायची शाळेत. आणि शाळेत गेलो का नाही की सर विचारायचं काल का म्हणाला होता. मी सांगायच्या आधी बाहेरची पोरं सांगायची की यो मैदानला गेला होता बैल पळवायला गेला होता आई सांगायची. पासून नाद लागला शर्तीचा आपला नाद म्हणजे गाडी आणायला लागलो ती फेऱ्याला आणि आधी गाडी आणायला होतो. परत एक दिवस मैदानला गेलो होतो ओझारड्याला. तर सोन्याला फोन केला होता तर गाडी आणायला येणार आहे का म्हणून. सोन्याला काहीतरी काम होतं. सोन्या म्हणला पप्पानी म्हणला असू दे हाणू दे आकाशाच गाडी. त्या मैदानात मी स्टार्टला गाडी आणली पहिल्यांदा गटाला मार्ग आला. तिथनं जे आणायला चालू केलं ते चालूच झालं. दुसऱ्या मैदानात म्हणजे बैल एक गॅप ठेवला महिनाभर पळवलं नाही बैल. परत महिन्यानंतर फेरं काढलं आणि परत मैदानात काढला. शेरब्याचं मैदान केलं होतं त्या मैदानात 1च नंबर केला. तिथं सुरुवात झाली ना. त्या मैदानात 1 नंबर केला. दुसऱ्या मैदानात तिथं लगेच तांब्यात मैदानात काढलं. तिथं बी गुलाला गाडी राहिली. तिसरं मैदान केलं लिमला तिथं बी गाडी गुलाला राहिली. म्हणजे डायरेक्ट जेव्हा त्या सुंदरच्या छकड्यात बसलो तेव्हा गाडी गुलाला ठेवली. त्याच्यामुळे आज मी जायचं बैला त्या ना तर मला आज ड्रायव्हर म्हणून कोणी विचारलं नसतं. मी असंच बारीक किरकोळ कोणाच्या बी गाडी हाणली असते. चांगलं नाव झालंय ना. नाव बी झालं म्हणजे त्या बैलामुळं.